नमस्कार. मुंग्यापासून माणसानं परिश्रमाचं महत्त्व शिकावं. मुंग्यापासून माणसानं परिश्रमाचं महत्त्व शिकावं आणि दुष्काळजन्य परिस्थितीत खंबीरपणे टिकावं. आणि एक लहानशी गोष्ट लहान आहे पण महान आहे, आणि ती गोष्ट सांगताना मला खूप आनंद होत आहे. आणि आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून, अर्थातच वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वृक्ष वाढवा आपण सांगत असतो, म्हणत असतो. पण ही गोष्ट मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेसच ऐकली होती. तो क्षण आजही माझ्या डोळ्यापुढे आल्यानंतर मला असं वाटते की त्यावेळेस जी गोष्ट मी ऐकली होती ती आपण त्या गोष्टीनुसार जर आजपर्यंत वागलो असतो, जर जगलो असतो, तर या भूतलावर जे तप्त वातावरण, उष्ण वातावरण आपल्याला दिसतंय, जे तापतंय, ते तपण्याची जी प्रक्रिया आहे ती आज कुठेतरी कमी झालेली दिसली असती. पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत गेलो म्हणा, की त्या गोष्टीला आपण पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. उन्हाळ्याचे दिवस शेतामध्ये गाईगुरांनी आमची एक कडब्याची सुडी फोडलेली होती. म्हणून त्या सुडीला काटे लावण्यासाठी, इकडून तिकडून आणलेले काटे लावण्यासाठी मी आणि माझे आजोबा दोन्ही आम्ही आमच्या शेतात गेलो. आणि शेतात गेल्यानंतर सकाळपासूनच गेलो होतो, 9:30-10 वाजता गेलो होतो. आणि तेव्हापासून काही बोरीचे, काही बाबळीचे, काही भाराटीचे काटे आणून, काही डहाळे आणून आम्ही ज्या ठिकाणी ती सुडी फोडलेली होती त्या ठिकाणी लावत होतो. दुपारी रखरखत्या उन्हात जास्त ऊन तापत होतं, म्हणून आम्ही आमच्याच शेतात एक आंब्याचं झाड होतं आणि त्या झाडाखाली आम्ही काही वेळ विश्रांती केली. दुपारी ऊन जास्त लागत असल्यामुळे किंवा उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे आम्ही त्या झाडाच्या सावलीच्या बाहेर गेलो नाही. त्या ठिकाणी आजोबांनी त्या झाडाखाली मला काही गोष्टी सांगितल्या, काही जुन्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यामधून असं जाणवलं की आपण खूप भाग्यवान आहोत की आज रोजी त्या गोष्टीचं मर्म आपल्याला कळते. त्या गोष्टीचं मर्म जर आपल्याला त्याच वेळेस कळालं असतं तर कदाचित ही वेळ आज आली नसती. कारण आज आपण पाहतो खूप ऊन तापलेलं आहे. आणि या तपत्या उन्हात, एवढ्या मोठ्या तपत्या उन्हात जर आपण तो प्रयोग आज रोजी केला असता तर तो प्रयोग नक्कीच सक्सेस झाला असता. तो प्रयोग होता, त्यांचं म्हणणं होतं, झाड लावू यार गड्या, झाड लावू यार, खड्डे खोतू यार गड्या, माती काढू यार, एक तोडू यार गड्या, 10 लावू यार, अशी संकल्पना आमच्या आजोबाची त्यावेळेस होती. आणि आम्ही दुपारी शेतातून घराकडे निघालो. अंदाजे 4-4:30 वाजले असतील. आणि 4-4:30 वाजता आम्ही घराकडे निघालेला असताना आमच्या शेजारच्या बाजूला एक शेतकरी त्याच्या शेतातील काही झाडं तोडत होता. 1-2 झाडं त्याने तोडली होती. आणि ते शेताच्या बांध्यावर असलेलं, धुऱ्यावर असलेलं एक मोठं झाड, एक आंब्याचं मोठं झाड, ते आता काही वेळात तोडणार होते. आणि तेवढ्यात आम्ही त्या ठिकाणावरून गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाणी पिण्याच्या उद्देशाने आजोबा आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं. बसलो आम्ही त्या ठिकाणी बसल्यानंतर गप्पा गोष्टी केल्या. आणि आजोबांनी सांगितलं, अरे काय करता म्हणे तुम्ही, एखादं बी जमिनीत लावल्यानंतर त्याचं महावृक्ष होण्यासाठी कितीतरी दिवस वाट पाहावी लागते. त्या सावलीत आपण बसतो, त्याची लाकडं आपण वापर करतो, जळजणासाठी वापर करतो. एवढंच नाही, फळं ते आपल्याला झाडं आपल्याला फळं देतात. आणि एवढं सुंदर वृक्ष आपण जर तोडत असू तर आपण पृथ्वीचा नाश करत आहोत, पृथ्वीचा, त्या वृक्षाचा घात करत आहोत, असं आजोबांनी सांगितलं. आणि जेव्हा आता ते उठणार आणि त्या मोठ्या वृक्षाला तोडणार होते, आपण पाहतो जे मोठं वृक्ष होतं, आंब्याचं वृक्ष, त्या आंब्याच्या वृक्षाला ते तोडणार होते. आणि तेवढ्यात आजोबांनी सांगितलं, अरे रे रे काय करता म्हणे, अरे
जर अशा मोठमोठ्या झाडांना आपण जर तोडण्याचा प्रयत्न केला किंवा तोडली तर येणाऱ्या काळातनी आपल्याला पाण्याची वाट पाहावं लागेल, पाण्यासाठी तरसावं लागेल. जसं आज रोजी आपण या पाण्याची वाट पाहतो, यापुढेही असंच आपल्याला पाण्यासाठी तरसावं लागेल, वाट पाहावं लागेल. म्हणून हे जे झाड आहे तुम्ही तोडू नका. त्या शेतकऱ्यांनी आजोबाचं ऐकलं आणि ऐकल्यानंतर मग आम्ही सर्व मिळून संध्याकाळचे 5, 5:30, 6 वाजले असतील आम्ही घराकडे निघालो. घराकडे निघाल्यानंतर 2-4 दिवसानंतर पुन्हा माझ्या लक्षात असं आलं की मला असं दिसलं की माझ्या आजोबाकडे मी सांगितलं होतं, माझ्या आजोबांनी ज्या माणसाला झाडं तोडू नका म्हणून सांगितलं होतं, तुझ्या शेतात झाड तोडू नको असं सांगितलं होतं, तो माणूस आजोबाजवळ येऊन रडत होता. परिस्थिती काय झाली की 4-5 दिवसानंतर खूप सुसाट्याचा वारा आला, वादळ आलं, खूप सारं पाणी आलं, गारपीट झाली आणि त्या गारपिटीमध्ये ज्या झाडाला जो माणूस तोडणार होता त्याचे घरचे सारे लेकरं त्या झाडाखाली होते. आजूबाजूचे सर्व लहान मोठी झाडं होती ती त्या हवेनं उकडून पडली होती. पण जो झाड त्या दिवशी आम्ही वाचून ठेवला होता, आजोबांनी तोडू नका म्हणून सांगितलं होतं, त्या झाडांनी अक्षरशः त्या माणसांचं रक्षण केलं होतं, त्या लोकांचं, त्या कुटुंबाचं रक्षण केलं होतं. त्या झाडाखाली ते लपली होती आणि त्या वादळातून ते वाचली होती. सर्वत्र जिकडे तिकडे आपण पाहू, जिकडे तिकडे पाहायला मिळत होतं, रानातले काही पाखरं, छोटे छोटे पाखरं असतील, काही पक्षी असतील, ससे असतील, वानेरं असतील, त्या गारपिटीमध्ये मरण पावले होते. कितीतरी गावातल्या शेळ्या त्या गारपिटीमध्ये मरण पावल्या होत्या. गाईगुरांचं अतोनात नुकसान झालं होतं. आणि अशा या अवस्थेत, अशा या वातावरणात त्या झाडांनी त्या कुटुंबाला वाचवलं होतं. आणि आम्ही वाचलो म्हणून तो माणूस आमच्या आजोबाकडे क्षमा मागण्यासाठी म्हणा, दिलगिरी व्यक्त करण्यासाठी म्हणा, की माझ्या आजोबाकडे येऊन ते रडत होते, बापू तुम्ही आमच्यासाठी देव आहात. त्या दिवशी तुम्ही आम्हाला जर सांगितलं नसतं तर आम्ही ते झाड तोडलं असतं, आणि ते झाड जर आम्ही त्या दिवशी तोडलं असतं तर कदाचित आमचं कुटुंब आज जिवंत राहिलं नसतं. खरोखरच तुम्ही महान आहात, तुम्ही धन्य आहात, अशा प्रकारची याचना तो माणूस करत होता. आता मला माहीत नाही आमच्या आजोबांनी त्यांना झाडं तोडू नका म्हणून का सांगितलं, मला माहीत नाही. पण मला एवढं नक्की आठवते की आजोबांनी त्या दिवशी सांगितलं होतं की अरे बा, शेतकऱ्यांनी शेतामध्ये कुठलंही एखादं झाड, शेतकऱ्यांनी शेतामध्ये कुठलंही एखादं झाड आपल्यासाठी, आपल्या रक्षणासाठी, आपल्या निवाऱ्यासाठी एक मोठं झाड ठेवलं पाहिजेत, त्याला वाढवलं पाहिजेत. कारण शेतामध्ये कुठलीही झोपडी, कुठलीही खोपडी, कुठलंही घर नसते, त्या ठिकाणी कुठलाही बंगला नसतो, कुठलीही माडी नसते. आणि शेतकऱ्यावर कधी कोणती वेळ येईल काही सांगता येत नाही. कधी हवा, पाणी, ऊन, वारा येईल काही सांगता येत नाही. आणि त्या ऊन वाऱ्यापासून सावली देण्याचं काम, त्या हवेपासून वाचवण्याचं काम, त्या वातावरणात स्वतःला वाचवण्यासाठी काम जर कोणी करत असेल तर ते झाडं करत असतात. आणि या झाडांचं रक्षण आपण केलं पाहिजेत आणि ते झाडं वाढवली पाहिजेत. हा एक संदेश त्यावेळेस माझ्या आजोबांनी त्यांना दिला होता. आणि मला प्रत्येकाने एक झाड लावून, एक वृक्ष लावून या भूतलाचा समतोल, याचाच पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजेत, अशी एक छोटीशी शुभेच्छा या ठिकाणी, छोटासा संदेश वजा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार, धन्यवाद.